तो हाय, दिस इज निखिल. इथून ठीक वाटतंय, का इकडून ठीक वाटतंय, की असं ठीक वाटतंय? तर मी म्हणत होतो की आपण रोज कंटेंट क्रिएट करू आणि जसं आता बॅकग्राऊंड एडिट करून पाहिलं होतं आपण, तसंच सेम बॅकग्राऊंड एडिट करून आणि बघू काय इम्प्रूव्हमेंट येते. बाय माय सेल्फ आणखी बाय माय सोर्स म्हणजे जे ते मी हे पोस्ट करीन इंस्टाग्राम आणि यूट्यूब. अशा टॉकिंगनी आय गेस कोणी इंटरेस्टेड राहील नाही जे लाईक ब्रेक होणार, माझ्या स्टक होणार माझ्या व्हिडिओ पाहण्यासाठी. तर आय गेस हे मला इम्प्रूव्ह करावं लागेल. दॅट इज द फर्स्ट थिंग दॅट वी नीड टू इम्प्रूव्ह माय सेल्फ ॲज माय लँग्वेज. अँड सेकंड थिंग इज, सध्या माझा कॉन्फिडन्स लो आहे आणि माझा बॉडी स्ट्रक्चर थोडा डिफरंट आहे. तर मी विचार करतो की थोडा बॉडी स्ट्रक्चर इम्प्रूव्ह करू आणि त्यानंतर मी कोणता एक व्हिडिओ पोस्ट करू जो प्रॉपर वे राहील. लाईक मला एकदम डल बी नाही दिसत आहे आणि एकदम बेकार पण नाही दिसत आहे. जस्ट लाईक माय करंट माय फेस एक्सप्रेशन इज व्हेरी लो. कारण एक तर मला एक्सपिरियन्स नाहीये कॅमेरा समोर कसं बोलावं लागते. अँड सेकंड थिंग इज, ते एक लाईट बोलवली आहे, ते लाईट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी विचार करतो की मी फेसलेस फोटो टाकेल किंवा जे माझ्या पास्टच्या फोटो आहे ते टाकेल. थर्ड थिंग हे आहे की सध्या माझ्या चेहऱ्यावर पिंपल आहे, तर जोपर्यंत ते जात नाही तोपर्यंत शायद मी फुल कॉन्फिडंट नाही राहील. आणि तुम्ही माझा केसाचं स्ट्रक्चर पाहू शकता, एकदम बेकार दिसून राहिला आता. हे बघा, लंबे लंबे झाले आहे. आता मी बियर्ड करून आलो म्हणून थोडा ठीक दिसतो, पण आय गेस मला स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. कारण ना मी लोअर बॉडी अप्पर बॉडी ठीक दिसते, एकदम फॅटी दिसते, स्किनी दिसते, स्किनी फॅट. तर मला रिकम्पोजिशनची नीड आहे. तर मी उद्यापासून जिम जॉईन करणार आहे. हे फर्स्ट थिंग. नेक्स्ट थिंग, फेशियल ग्लो. सध्या माझी झोप पूर्ण होता, मी फ्रेश दिसतो, पण आंघोळ केल्यासारखं वाटत नाही. कारण एक तर माझं ग्रूमिंग सेन्स ठीक नाहीये. आय गेस मी थोडं स्लीपिंग सायकल्स इम्प्रूव्ह करतो माझी आणि ट्राय करतो की लवकरात लवकर झोपू आणि 6 वाजता उठून डेली जिम जॉईन करू. ठीक आहे, तर मी उद्यापासून हेच ट्राय करणार आहोत. थँक्यू.